राज्य सरकार मुंबई जिल्हा बँकेवर मेहरबान झाल्याचं दिसून आलं। याचं कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून दिलं जाणार आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। यासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावाला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच विविध भत्ते मुंबई बँकेतून दिले जाणार आहेत। विशेष म्हणजे अर्थ खाते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असताना संबंधित प्रस्ताव कॅबिनेटमध्ये अचानक आणून मंजूर करण्यात आलेला आहे। पगार आहे, वेतन आहे, ते वेतन मुंबई जिल्हा बँकेतून आहे, ते काय होणार आहे कसं बघता या निर्णयाकडे? नाही, महाराष्ट्र सरकारने तपासूनच सांगितलं आहे त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटनी, त्यामुळे जो निर्णय झाला तो योग्यच आहे। याच्यात भांडवल पर्याप्तता गुणोत्तर जे 9% पाहिजे ते माझ्या माहितीप्रमाणे फक्त 7.11 आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखा परीक्षण अहवाल शेवटचा त्याने 19-20चा बघितला अशी माझी माहिती, जो खरं तर 23-24चा तर शेवटचा तो बघितला पाहिजे, कारण आता 25 येतंय, 25 आलंच आहे खरं तर। आणि म्हणून जर हा नियम मुंबई बँकेला आहे तर महाराष्ट्रातल्या अन्य बँकेला लावावा लागेल, नाही तर हा नियम कोणासाठी लावला हा पण एक मुद्दा आहे। आणि वित्तमंत्री अजितदादा नसताना का लागला हा पण प्रश्न। एवढी घाई का होती की वित्तमंत्र्याची बाबा ठीक आहे पुढची कॅबिनेट 8 दिवसांनी झाली असती, आणि म्हणून या निर्णय घेताना मला असं वाटतं घाई झालेली आहे। मुंबई बँकेच्या वाटचालीत आमच्यावर खूप प्रेम आहे विरोधकांचं, या आपल्यालाही कल्पना आहे की गेले 10-15 वर्ष बिनबुडाचे आरोप, बँकेची बदनामी, परंतु आम्हाला त्याची पर्वा नसते। आमचा ग्राहक, आमचा डिपॉझिटर यांचं हित आम्ही बघत असतो आणि उत्तरोत्तर मुंबई बँक प्रत्येक वर्षी प्रगतीचा टप्पा पार पाडते, म्हणूनच हे यश मिळतंय। त्यामुळे सरकारला मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बँकेवर विश्वास ठेवला।